नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुका संपल्यात आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं जोरदार यश मिळत सत्तेत कमबॅक केलेलं आहे. एव्हाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि सत्तेवरची मांड पक्की ठोकलेली आहे. भाजप विन विन सिच्युएशनमध्ये असताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झालेली आहे. रवींद्र चव्हाण यांच्यासमोरची आव्हानं काय आहेत? रवींद्र चव्हाण पुढच्या त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात नेमकं काय करू पाहत आहेत, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रवींद्र चव्हाण आहेत. चव्हाण साहेब, आपलं स्वागत आहे या विशेष मुलाखतीमध्ये. मला मुख्य प्रश्न हा आहे की प्रदेशाध्यक्ष म्हटल्यानंतर संघटनात्मक पदाचं एक सगळ्यात मोठं पद म्हणता येईल संघटनात्मक लेवलचं, पण मंत्रिपदी काम केल्यानंतर फारसे नेते उत्सुक नसतात संघटनेमध्ये काम करण्यासाठी. तुमचाही तसाच मानस आहे की तुमचे काही वेगळे प्लान्स या पदासाठी आहेत? खरं तर पार्टीने असं ठरवलं की मी संघटनात्मक या विषयामध्ये लक्ष घालावं आणि त्यामुळे गेली कित्येक वर्ष मी जरी मंत्री म्हणून काम करत असलो तरी पण पिंड जो आहे तो संघटनात्मक काम करण्याचा प्रचंड आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष संघटनात्मक काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून माझी असणारी ओळख, कार्यकर्त्यांमध्ये त्याच पद्धतीने माझी ओळख असल्यामुळे पार्टीने असं ठरवलं की मी संघटनात्मक काम करावं आणि खरं तर मलाही त्याची फार आवड आहे. त्यामुळे गेली वर्षानुवर्ष कोकण आणि ह्या सगळ्या भागांमध्ये संघटनात्मक सर्व विषय मी हाताळत असतो. प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती आणि या अगोदर चंद्रकांतदादा ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेलासुद्धा माझ्याकडे सरचिटणीस म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. त्यामुळे एक फार चांगला आनंद असतो की संघटनात्मक काम करत असताना खालती कार्यकर्त्यांबरोबर एक चांगल्या पद्धतीने संपर्क राहतो आणि अशा कामांमध्ये जो आनंद आहे तो खरं तर मंत्री आणि या सगळ्या विषयामध्ये थोडंसं अडकून राहावं लागतं. संघटनात्मक काम चांगलं. तुम्ही रवींद्र चव्हाण म्हटले की रवींद्र चव्हाण प्रत्येकाला आपलंसं करून घेतात अशी त्यांची ख्याती आहे. म्हणजे तुम्ही मुंबईमधून ज्या वेळेला डोंबिवलीमध्ये राहायला गेलात तिथे नवखे होतात तरीसुद्धा तिथल्या संघटनेशी जुळवून घेत तुम्ही काम केलं आणि डोंबिवली तसा कट्टर RSS कार्यकर्त्यांचा तो सगळा बालेकिल्ला आहे आणि अशा वेळेला त्या वर्तुळात प्रवेश करणं हे तुम्ही लिहिल्या साधलत. पण आत्ता शिर्डीमध्ये आम्ही परवा बघितलं की अमित शहांनी तुम्हाला पर्सनली नाव घेऊन हाक मारली, रवी तुम कहा हो. ही किमया कशी साधता तुम्ही? कारण अमित शहांचा स्वभाव असा आहे की ते फारसे कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे जरी ते मिक्सअप होत असले तरी त्यांच्याबद्दल एक भीतीयुक्त दरारा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांच्या इतक्या जवळ जाण्याची किमया कशी साधली? खरं तर मी बरेच वर्ष संघटनेत काम करणारा कार्यकर्ता आहे. बरेच वर्ष त्यांच्याशी एक वेगळ्या पद्धतीने तेही माझ्याकडे पाहतात आणि त्यांना पूर्ण माझ्याबद्दल, मी संघटनेमध्ये ज्या पद्धतीने काम करतो किंवा एखादं कोणतं तरी काम जे सोपवून दिलेलं आहे ते काम कशा पद्धतीने करावं हे त्यांना माहीत आहे की रवी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळं करू शकतो. त्यामुळे वर्षानुवर्ष एक वेगळ्या पद्धतीचं बॉन्डिंग आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांनी खरं तर सहजपणे ते तर सर्वच जण मला रवी म्हणूनच बोलवतात. त्यामुळे त्यांनी तशी हाक मारून सर्वांसमोर ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तुमच्या पुढे काय योजना आहेत की काय पक्षासाठी तुम्हाला आता संघटनात्मक पातळीवर करायचं आहे? खरं तर आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2019चं सरकार महायुतीचं सरकार होतं. देवेंद्रजी ज्या पद्धतीने सामान्य लोकांना घेऊन सामान्य जनतेचे असणारे अनेक प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं आणि त्यामुळे महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये हा एक नंबर होता. त्यामुळे हेच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित आहे. काही विषय जे आहेत की जे गेल्या काही 2014 ते 2019च्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे प्रलंबित राहिले असे काही विषय होते. ते त्यामध्ये वाढवण बंदर असेल किंवा आपल्याकडचं असणारं नाणार की बारसू
हे सगळे प्रकल्प जे आहेत ते किंवा ह्यासारखे असे असंख्य प्रकल्प की जे होणं हे महाराष्ट्रासाठी फार गरजेचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने विचार करत आहेत देशाला महासत्ता बनवण्यासाठी, तर त्यांच्या सर्वात जास्त अपेक्षा कोणाकडून आहेत तर महाराष्ट्राकडून आहेत. आणि महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं, इकॉनॉमी जी आहे ती 1 ट्रिलियनपर्यंत पोचणं हे फार गरजेचं आहे. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हे सहजपणे पोचू शकतं हा विश्वास सर्वांना आहे. आणि हे सर्व करत असताना महाराष्ट्रातली सामाजिक घडी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार गरजेचं काय आहे तर तिथली असणाऱ्या सगळ्या व्यवस्था किंवा तिथे असणारी जी प्रॉब्लेम्स असू शकतील किंवा हे सगळं संघटना म्हणून सरकार आणि सरकारच्या बरोबर राहून हे सर्व करणं हे फार गरजेचं असतं. आणि एक कार्यकर्ता म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांनी ते करणं अपेक्षित आहे. तर मला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वात आता त्यांनी जसं मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारला 100 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे एक विजन ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. हे जे सातत्याने सांगतायत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे फार गरजेचं आहे. निर्णय सरकार ही घेतच असतं, परंतु ते खालीपर्यंत पोहोचवणं आणि त्याला सामान्य जनतेला त्याचा लाभ होणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी संघटना ही सर्वात मोठी भूमिका करत असते. तुम्ही आता विषय काढलात की सामाजिक वीण काहीशी थोडीशी जी पूर्वी घट्ट होती ती आता विस्विषित होत चाललेली आहे. विशेष करून ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष आपण गेल्या 1-1.5 वर्षात पाहिला. अशा वेळेला आणि त्या सगळ्या प्रकरणात भाजपला विलन ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे विरोधकांनी विशेष करून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं, भाजपला टार्गेट केलं. अशा वेळेला प्रदेशाध्यक्षपद तुम्ही घेताय आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कितपत आव्हानात्मक वाटतात? खरं तर या सगळ्या गोष्टीला आपण सर्वजण जे आहेत समाज माध्यम ज्याला म्हणतो आपण, म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून पत्रकारितेला संबोधलं जातं. महाराष्ट्राला आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये 1 नंबरवरती पुढे न्यायचं आहे ही भावना समोर ठेवून पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याच पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता या पॉझिटिव्ह म्हणजे नक्की काय असल्या पाहिजेत हे ठरवायचं कोणी, तर ते तुम्ही लोकांपर्यंत काय घेऊन जात आहे असं नेणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ दाखल की एखादा प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टची घोषणा झाली आहे, जसं वाढवान बंदर आहे 76,000 कोटी रुपयाची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येणार आहे, 5 लाख लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. जसं बारसू आणि किंवा नाणार ह्या संदर्भामध्ये 3.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यामध्ये सुद्धा 5-10 लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. कोकणामध्ये जे स्थलांतर होत आहे, युवकांचं स्थलांतर होत आहे, याला कुठेतरी त्यामुळे आळा बसेल. हे सगळं जे आहे किंवा असेच अनेक कोकणामध्ये जसं महाराष्ट्रामधले असे अनेक प्रकल्प जे आहेत हे पॉझिटिव्ह दिसत्या आपण जेव्हा 1 ट्रिलियनपर्यंत इकॉनॉमी जेव्हा घेऊन जायची आहे, या सगळ्यांना संधी द्यायची आहे, तर 100 असे गोष्टी ज्या आहेत की ज्या पॉझिटिव्ह सरकारकडून करून घ्यायला हव्यात. म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतो की निवडणूक 10 दिवसानंतर येणार आहे, तर आपण म्हणतो की आता 9 दिवस राहिलेत. तसंच आहे. तर हे प्रोजेक्ट तुम्ही म्हटला होतात किती दिवसात कंप्लीट होणार आहेत, लोकांना याची संधी कधीपर्यंत मिळणार आहे, असं पॉझिटिव्ह ज्यावेळेला लोकांकडे जाल त्यावेळेला काय होईल की ज्या लोकांमध्ये कुठेही नेगेटिव्ह ज्याला म्हणतात तो सेट होणार नाही. पॉझिटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त सेट होतील. म्हणजे काय तर आता समजा कोणीतरी एखादा ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे, एखादा कोणीतरी इंजिनियर झालेला मुलगा आहे, त्याच्या डोक्यामध्ये काय राहील, अरे मला ह्या प्रोजेक्टमध्ये या प्रकल्पामध्ये मला संधी मिळू शकते का, मी त्या संधीसाठी काय प्रयत्न करायला पाहिजे, मला काही वेगळे एफर्ट्स घेतले पाहिजेत का, तो त्याच्यामध्ये गुंतला जाईल. एम्प्टी माइंड्स इज डेव्हिल्स वर्कशॉप असं म्हटलं जातं. रिकाम्या डोक्यामध्येच अशी सगळ्या गोष्टी येत राहतात. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे की आपण चांगलं खाद्य जे आहे ना ते प्रत्येकाच्या डोक्यामध्ये टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते सर्वात मोठं काम कोण करू शकतं तर प्रसारमाध्यम करू शकतं. माझं असं म्हणणं नाही की आपण कोणती सगळंच पॉझिटिव्ह दाखवलं पाहिजे किंवा काय असं माझं म्हणणं नाही, परंतु 100 गोष्टींमध्ये एखादी गोष्ट निगेटिव्ह होते
तिला 100 वेळा दाखवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा 100 गोष्टींपैकी 99 गोष्टी पॉझिटिव्ह दाखवल्या तर एक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जाणं आणि लोकांमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट जर राहिली तर नक्कीच मी सांगतो की त्याचा परिणाम जो आहे ना तो परिणाम चांगला होऊ शकतो. तुम्ही आता नरेटिव्हचा एक विषय काढला की नरेटिव्ह सेट करणं हा एक गेल्या म्हणजे 1.5-2 वर्षात खूप परवलीचा शब्द झाला असं म्हणतायत. सध्या अमित शहांनी जे आंबेडकरांबद्दल केलेलं विधान आहे ते चर्चेत आहे, त्यावरनं काँग्रेसने टीका केलेली आहे किंवा काल मोहनराव भागवतांनी जे विधान केलं आणि त्यावरून राहुल गांधींनी केलेली टीका असेल. पुन्हा एकदा भाजप संविधान विरोधी असल्याचा नरेटिव्ह विरोधक सेट करू पाहतात अशा स्वरूपाची चर्चा आहे. या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर हे सगळं आपल्याला माहिती आहे की संविधानाचा खऱ्या अर्थाने सन्मान हा भारतीय जनता पार्टी असेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर संविधान दिवस त्याचं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असेल किंवा भारतीय जनता पार्टी आम्ही सगळेजण तर सन्मान करताना वारंवार दिसतो आहे. पण जिथे विरोधक या सगळ्या गोष्टी का विचार करतात, कारण त्यांच्याकडे असं काहीच राहिलेलं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाताना आम्हाला सर्वांना दिसतो आहे. तुम्ही पूर्वीची उदाहरणं पहा. पूर्वीचं असणाऱ्या देशाच्या आजूबाजूच्या असणाऱ्या आपल्या सीमा पहा. या सीमा असुरक्षित होत्या हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. आज त्या सुरक्षिततेच्या दिशेने का जायला लागल्या आहेत तर त्याचं कारण काय, तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या सगळ्या गोष्टीकडे स्वतः लक्ष घातलं. आदरणीय गडकरी साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी तिथलं असणाऱ्या दळणवळणाची साधनं ही निर्माण झाली पाहिजे. चीनबरोबर झालेल्या युद्धामध्ये आपल्याला नामुष्की का पत्करावी लागली होती, तर आपल्याला त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण युद्ध सामुग्री आपली तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती, कारण आपली दळणवळणं ती साधनं त्या ठिकाणी नव्हती. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यावेळेपासून आजपर्यंत याचा कोणीच कधी विचार केला नाही. या सगळ्या गोष्टी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. आपल्या पूर्णच्या पूर्ण बॉर्डरपर्यंत ट्रेन जायला लागली. आपल्या बॉर्डरपर्यंत आपले सगळे रस्त्यांचं जाळं पसरायला सुरुवात झाली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे देश एक वेगळ्या दिशेला जाताना आम्हाला सर्वांना ज्या ठिकाणी दिसतो आहे त्याच ठिकाणी आपले विरोधक जे आहेत हे आपले विरोधक ही प्रशंसा कोणाची करतात, तर आपला दुश्मन चीन असेल किंवा हे सगळी जी मंडळी आहेत की जे आपल्या विरोधक त्यामुळे बिथरलेत आणि त्यामुळे हा सगळा हे देशाचा अहित विचार करणारी ही सगळी मंडळी आहेत विरोधक. आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की त्यांची विधानं असतील की ते आपल्या देशाबद्दल कधीही गौरव उद्गार काढताना तुम्हाला दिसत नाही. हीच परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्या सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक जनमनाचा असा प्रयत्न केला आहे की राष्ट्रीयत्वाचं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. काय विचार केला, हर हर तिरंगासारखे अनेक उपक्रम केले. काय त्यांनी झालं की प्रत्येक घरातील असणाऱ्या प्रत्येकाला लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल एक जो अभिमान वाटला पाहिजे हा रुजवण्याचं काम पंतप्रधान करत आहेत. त्याचबरोबर विरोधक काय करत आहेत लक्षात घ्या, ते कुठेतरी परदेशात जातात, तिथे देशाच्याबद्दल कुठेतरी चुकीच्या पद्धतीची वक्तव्य करतात. हे जे आहे त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे, तर देशाबाहेरील असणाऱ्या ह्या ज्या शक्ती ज्या आहेत हेच कुठेतरी यांना या सगळ्या गोष्टी करायला लावत आहेत की काय, ते असं कुठेतरी चित्र येणाऱ्या काळामध्ये निर्माण झालं आहे असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करणं मला असं वाटतं की हे कुठपर्यंत योग्य आहे मला माहीत नाही, परंतु देशाला योग्य दिशा देशातील असणाऱ्या युवकांना असतील किंवा प्रत्येक व्यक्तीला देश आणि देशहिताच्या दृष्टिकोनातून घेऊन जाणारे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये एक देश वेगळ्या दिशेला जातो आहे. देशाची प्रतिमा आपल्याला माहीत आहे की जगभरामध्ये एक उजळताना आपल्याला सर्वांना दिसते. हे सगळं जे आहे ते पण हा जरी पोटशूळ विरोधकांना उठत असेल तरी सुद्धा लोकसभेत अशाच पद्धतीने नॅरेटिव्ह
लोकांनी खरं मानलं होतं आणि लोकांनी त्या विरोधात मॅन्डेटसुद्धा दिलं होतं. मुद्दा अजून एक वेगळा आहे की महायुतीत समन्वय राखा अशा स्वरूपाची भूमिका पंतप्रधानांनी परवाच मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर व्यक्त केली होती. तुमच्यावर एक मोठी जबाबदारी असणार आहे, कारण एकीकडे 2029ला स्वबळाचा नारा अमित शहांनी दिलेला आहे आणि दुसरीकडे दोन पक्ष जे त्यांच्या मूळ पक्षात मोठी फूट पाडून बंडखोरी करून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनासुद्धा सांभाळायचं आहे. ही तारेवरची कसरत तुम्ही कशी करणार आहात? खरं तर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमितजींनी ही सर्व मंडळी जी आहेत ही फार ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला जी सूचना केलेली आम्ही त्याचं तंतोतंत पालन करणार आहोत, यात काही शंका नाही. परंतु ही गोष्ट लक्षात घ्या की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरसुद्धा या सर्व गोष्टीची चर्चा होती. 3 पक्ष यांच्या सगळ्यांच्या महायुती कशी काय होईल, यांच्यामध्ये तिकिटीचं वाटप कसं होईल, हीच परिस्थिती विधानसभेच्या वेळेलासुद्धा होती. काय कसं वाटप होणार, काय होणार. परंतु आपण पाहिलं असेल तिघांमध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे. तिघंही नेते जे आहेत त्यांना महाराष्ट्रातील जनतेचं हित कळतं. जनताला काय हवं आहे, जनतेला आवश्यक असणारे विषय हे मार्गस्थ करायला पाहिजेत, यासाठी आपण महायुती केली आहे. ही त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे, या भावनेपोटी महायुतीला एक चांगल्या पद्धतीने यश मिळालं. त्यामुळे त्या वेळेला ज्या वेळेला असा प्रश्न उद्भवेल त्यावेळेला या तिघांमध्ये ज्या पद्धतीचं बॉन्डिंग आहे, हे तिघं खरंच बॉन्डिंग आहे की राजकीय गरजेपोटी एकत्र आले? नाही, यांच्यामध्ये किती चांगलं बॉन्डिंग आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे हे सगळी मंडळी जी आहेत किंवा ही सगळीजणं नक्कीच त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीने जे महाराष्ट्राच्या जनतेला आवश्यक आहे त्या पद्धतीने निर्णय घेतील. पण चव्हाण साहेब, जोडतोडीचं राजकारण आपण म्हणतो किंवा मित्रपक्षांना सामावून घेतल्यामुळे स्वतःच्या कार्यकर्त्यांची एक ऊर्जा ती आपल्याला पूर्णपणे युटिलाइज करता येत नाही, वापरता येत नाही. कारण आता 2 पक्ष तुमच्या सोबत आहेत, साहजिकच आहे. मंत्रिपदावरनं ज्या पद्धतीने नाराजी आली किंवा रस्सीखेच होती की आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पुरेशा जागा आपल्याला उपलब्ध होत नाहीत, निवडणुकीत पुरेशा जागा मिळत नाहीत. अशा वेळेला विरोधकांमधनं आता एक सूर असा उमटतो की स्वबळावर निवडणुकांना सामोरं जायचं. स्थानिक स्वराज्य संस्था तोंडावर आहेत. भाजप या बाबतीत काय विचार करते? हे खरं तर मी जे म्हटलं की या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते केंद्रीय नेतृत्व घेत असतं आणि त्याबरोबर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निर्णय आहेत स्वतः देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील आणि आदरणीय अजितदादा ही सगळी गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करतात. त्यांना प्रत्येकाच्या पार्टीचं हित काय आहे, कशामध्ये आहे याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे कोणीही कोणाचं नुकसान करणार नाही. कोणत्याही पार्टीचं कोणालाही असं वाटत नाही की मी माझ्या पार्टीचं नुकसान करेन. त्यामुळे ही सर्वजणं त्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारे जे निर्णय असतील ते त्या वेळेला नक्की घेतील. पण आत्ता महाराष्ट्रातील या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने जे आम्हाला बहुमत दिलं आहे त्यांच्या फार अपेक्षा आहेत. आम्ही बरीच आश्वासनं त्यांना दिली आहेत, ती पूर्णत्वाकडे घेऊन जाणं हे सुद्धा आता फार गरजेचं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जे देवेंद्रजी असतील किंवा शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा ही सगळीजणं एकदम पूर्णच्या पूर्ण मिशन म्हणून येणाऱ्या काळामध्ये 100 दिवसाचं काम त्यांनी हातात घेतलं आहे. त्यामुळे ते सक्सेसफुल मोडवरती घेऊन जाणं आणि हे सगळं केल्यानंतर मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होऊन जातील. आता जसं की अमित शहांनी सांगितलं की 2024 आपण सत्तेवर येणार आहोत मित्रपक्षांच्या साथीने, पण 2029ला आपण स्वबळावर सत्तेवर येणार आहोत. अर्थातच 5 वर्ष अजून त्याला विलंब आहे, पण टप्प्याटप्प्यानं त्या दिशेनं जावं लागेल. त्या दृष्टीनं प्रदेश भाजपची काही तयारी आहे का की स्वबळावर 2029ला जर लढायला जायचं असेल तर आता टप्प्याटप्प्यानं कशा पद्धतीनं पावलं टाकली जाणार आहे? खरं तर ही प्रत्येक पक्षाला असं नेहमीच वाटत असतं की आपण आपली पार्टीचा वाढली पाहिजे, पार्टी पुढे गेली पाहिजे, प्रत्येक त्या पार्टीचा विस्तार झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून अमितजी जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा झाले तेव्हापासूनच हा नारा त्यांनी पूर्ण देशभरामध्ये अध्यक्ष म्हणून दिला होता, 100% भाजपा. त्यामुळे तेव्हापासून संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे, जगभरातील सर्वात मोठा पक्ष झाला पाहिजे,
या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलली आणि आज तशी परिस्थिती आहे. आज संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त प्राथमिक पक्ष असणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे त्या ठिकाणी पार्टी आणि पार्टीचे प्राथमिक सदस्य वाढले पाहिजेत. विचारधारा जी आमची आहे, राष्ट्रीयत्व म्हणून जी आमची विचारधारा आहे ती सामान्य जनतेपर्यंत पोचली पाहिजे. सामान्य जनतेला त्या विचारधारेबद्दल एक आकर्षण असलं पाहिजे आणि त्या दिशेने आमची पावलं ही नाही, नेहमी- बरोबर आहे. पण त्यात एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे की या मित्रपक्षांची साथ सोडणं, ती कधी नेमकी सोडली जाणार? नाही, खरं तर मी म्हटलं की त्यावेळेला जो निर्णय असेल, निर्णय जेव्हा होतात की ज्यावेळेला ते पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातलं, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातले निर्णय घेतात. परंतु आत्ता आम्हाला काय आहे, तर आम्हाला आत्ता प्रत्येक आमचा बूथ जो आहे, आम्ही ज्यावेळेला तयारी करतो त्यावेळेला संघटनात्मक तयारी करताना प्रत्येक बूथ जो आहे तो 51% लढाई आम्ही जिंकलो पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व ठिकाणी तयारी प्रत्येक बूथवर स्वबळ आजमावण्याचा आता प्रयत्न केला जाणार. करत असताना सुद्धा ज्या वेळेला केंद्रीय नेतृत्व असं सांगतं की आपल्याला महायुतीत जायचं आहे, तर आमच्या आम्ही केलेल्या तयारी जी आहे, आम्ही केलेली तयारी ही महायुतीला फायदेशीर ठरते. महायुतीचा जो कार्यकर्ता त्या ठिकाणी उमेदवार म्हणून असतो त्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे केलेली तयारी जी आहे ती तयारी ही कुठे वाया जात नाही. आपण जे ठरवतो त्यावेळेला जे ठरवतो त्या दिशेने जातो, परंतु आपल्याला ती तयारी तर करावी लागते. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आता जवळपास 12-15 महापालिका ज्या गेल्या अनेक म्हणजे कोविड असेल किंवा त्यानंतरच्या काही राजकीय परिस्थितीमुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाही आहेत, तर त्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप स्वबळ आजमावणार की महायुतीसोबतच राहणार? नाही, या संदर्भातले मी जसं म्हटलं की निवडणुकांना अजून बराच कालावधीसुद्धा आहे, परंतु त्या ठिकाणी असणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुरूप पार्टीचे वरिष्ठ जी मंडळी आहेत ते निर्णय घेतील. परंतु महाराष्ट्रातील जनतेने आत्ता ज्या पद्धतीने आम्हाला महायुतीला जे बहुमत जे दिलेलं आहे, त्यामुळे बहुमत दिलेलं असल्यामुळे त्या संदर्भामध्ये आत्ता तर जात असताना आम्हाला लोकांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण करणं हे पहिल्यांदा आमच्या समोर असणारं एक फार महत्त्वाचं. आणि जे निर्णय महायुती म्हणून जे महाराष्ट्रातील सरकार घेणार आहे किंवा केंद्रातलं सरकार NDAचं घेणार आहे ते सामान्य जनतेपर्यंत पोचवणं हे सध्या जे आता असणारं जे आमच्यासमोर संघटना म्हणून काय, तर ते फार महत्त्वाचं आहे असं. हे पार्टी लेवलचं तुम्ही म्हटलात, पण एक तुम्ही मतदारसंघाचं ज्या प्रतिनिधित्व करताय, गेली आता सलग 4 टर्म तुम्ही तिथून निवडून येत आहे, 7-7.5 वर्ष तुम्ही मंत्री राहिलेले आहात. तुमच्यावर एक टीका अशी होती की एवढं सगळं असून सुद्धा रवींद्र चव्हाणांना डोंबिवली म्हणजे त्यांच्या मतदारसंघातला विकास करता आला नाही. त्या टीकेला तुम्ही काय उत्तर देणार? खरं तर टीका करणारा कोण आहे? विरोधक असं तुम्ही म्हणता, मला माहीत नाही. मला याच मतदारसंघामध्ये 1,23,000 मतांनी माझा विजय झाला आहे. खरं तर जो कोण टीका करतो, टीका करणाऱ्याला कदाचित माहिती आहे का की तो टीका करणारा कोण आहे? पण तुमचं असं म्हणणं आहे डोंबिवलीत पूर्ण विकास झालेला आहे, डोंबिवली एकदम सुनियोजित शहर झालं आहे? मी असं कधी म्हटलंच नाही. नाही म्हणजे तुम्ही टीका ज्यांनी केली त्याच्याबद्दल म्हटलो. 2 महिन्या अगोदर ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्या लोकसभेच्या निवडणुकीला एवढा विकास झाला होता, जो माझ्या समोर जे उमेदवार उभे होते तेच टीका करत होते. ते एवढ्या जोरात म्हणत होते की एवढा मोठा विकास डोंबिवली शहराचा झाला आहे, या मतदारसंघाचा झाला आहे, आणि 2 महिन्यामध्ये सांगायला लागले. का? कारण त्यांनी महायुती सोडली होती, ते दुसऱ्या पक्षात गेले होते, म्हणून त्यांनी असं सांगितलं. उद्धवजी त्या ठिकाणी आले होते, त्याच वेळेला आले होते, त्यांचाच प्रचार करायला आले होते. त्यांनी असं कधीच नाही म्हटलं. त्यांनी असं नाही म्हटलं की विकास झाला नाही. याचं कारण काय? निवडणुकीला उभं राहत असताना अशा गोष्टी करणं हे स्वाभाविक आहे, परंतु जनतेला माहीत आहे ना काय झालं आहे किंवा काय नाही. एक शेवटचा प्रश्न या मुलाखतीमधला, आपण एखादं पद घेतल्यानंतर एखादं चांगलं काम आपल्या कारकिर्दीत व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रदेशाध्यक्षपद भूषवताना, प्रदेशाध्यक्षपद निभावताना तुमच्या हातून असं एखादं चांगलं काम व्हावं, तर ते काम कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर
प्रदेशाध्यक्ष म्हणून जेव्हा मला ही जबाबदारी मिळेल तेव्हा मी एवढंच विचार करेन की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधले सरकार, हे सरकार जे आहे, या सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक विषय जो आहे तो महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेपर्यंत पोहोचवणं ही सर्वात मोठी माझी जबाबदारी आहे. प्रत्येक विषय हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. खरं तर असं होतं की निर्णय सरकारच्या माध्यमातून बरेच घेतले जातात, परंतु ते घेतले गेलेले निर्णय जे आहेत ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं त्याचा एक मी माध्यम आलो पाहिजे आणि ते माध्यम व्हायला मला नेहमी आवडेल. अगदी तुम्हाला या तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. हे होते रवींद्र चव्हाण, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची. खरं तर आता कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली, पण लवकरच ते प्रदेशाध्यक्ष होतील आणि त्यानंतर त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत. खरं तर भाजप हा नंबर 1चा पक्ष आहे, सध्या सत्तेत आहेत, मुख्यमंत्री त्यांचा आहे. भाजप राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे असा भाजप दावा करत आहेत. असं असताना आता भाजपकडे करण्यासारखं काय आहे असा प्रश्न विचारला जातो आणि त्यातच अनेक आव्हानं अजूनही आपल्यासमोर आहेत हे ते मान्य करतायत आणि त्या आव्हानांना ते कसं सामोरं जाणार ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद.